अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस अज्ञातांनी फोडलेलं आहे। हातामध्ये तलवारी घेतलेल्या अज्ञातांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। रोहित महाडिकांच्या ऑफिसवर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला। बी केबिन रोडवरील ही घटना आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस हे अज्ञातांनी फोडलेलं आहे। तलवारी हातामध्ये घेत या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आणि सोबतच या ऑफिसमध्ये जो कर्मचारी होता त्याच्यावर तलवारीनं वार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला। नेमकं त्यावेळेला काय घडलं ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। आमचे प्रतिनिधी मयुरेश आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मयुरेश, पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? नक्कीच वृषाली, जर आपण बघितलं अंबरनाथमध्ये बी कॅबिन परिसरामध्ये शनिवारी 11:15च्या सुमारास भाजपचे जे माजी नगरसेवक आहे रोहित माडिक त्यांच्या ऑफिसची ही तोडफोड केली होती। काही 10 ते 15 जणांच्या ह्या टोळक्यांनी हातात तलवार घेऊन ही तोडफोड केली होती। रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। आपण जर बघितलं आता ह्या घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस या ठिकाणी दाखल झालेत आणि आता पंचनामाला सुरुवात केली आहे। आपण जर बघितलं परिसरामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये सीसीटीव्ही आहेत, हे हल्लेखोर कोणत्या मार्गाने पळाले आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत। आपण जर बघितलं या ठिकाणी घटनेची तपास आता पोलीस करत आहेत। पोलीस ज्या ठिकाणी तोडफोड झाली त्या कार्यालयाची देखील आता ऑफिसची या ठिकाणी तपासणी केली जात आहे आणि आजूबाजूच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये ही सीसीटीव्ही लागले आहेत ते बघत आहेत। घटनास्थळी आता पोलीस दाखल झाले आणि हल्लेखोर जे मार्गाने गेला त्याचा तपास आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेत। लवकरात लवकर ह्या आरोपींना अटक होती असं देखील पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे। मात्र रोहित माडिकने एक मागणी केली आहे पोलिसांकडे की माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे ह्या आरोपींना लवकरच अटक करा आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे। मात्र आता घटनास्थळी या ऑफिसची तोडफोडची आता पंचनामासाठी शिवाजीनगर पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि आता तपासाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे आणि परिसरातील जे हल्लेखोर कोणत्या मार्गाने पळाले त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।